नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्य सरकारने 1356 कोटी रुपयाच्या वाटपाला गुरुवारी एक GR काढून मान्यता दिलेली आहे। सप्टेंबर महिन्यात झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचा समावेश आहे। या संदर्भात राज्याचे पुनर्वसन मंत्री म्हणाले की राज्य शासनाने अतिवृष्टी तसेच पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी 1356 कोटी 30 लाख रुपयाची मदत जाहीर केली असून याबाबतचा शासन निर्णय हा निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये बीड जिल्ह्याला 577 कोटी 78 लाख, धाराशिव जिल्ह्याला 292 कोटी 49 लाख, लातूर जिल्ह्याला 202 कोटी 38 लाख, परभणी जिल्ह्यासाठी 245 कोटी 64 लाख, नांदेड जिल्ह्यासाठी 28 कोटी 52 लाख, सातारा जिल्ह्यासाठी 6 कोटी 29 लाख, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 3 कोटी 18 लाख अशी मदत ही राज्य शासनाकडून सप्टेंबर या महिन्यातील अतिवृष्टी आणि महापुराच्या नुकसानीसाठी जाहीर करण्यात आलेले आहे। शासन निर्णयात एकूण 21,66,198 शेतकऱ्यांच्या 15,16,781 हेक्टरवरील नुकसानीपोटी 1356 रुपयाच्या निधीला मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने थैमान घातलं होतं, त्यामुळे 68 लाख क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं होतं। शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। तसेच NDRFच्या निकषापेक्षा जास्तीची मदत देण्याची ग्वाही दिली होती, परंतु शासन निर्णयात मात्र NDRFच्या मार्च 2023 या निकष आणि दरानुसार जास्तीत जास्त 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत दे असेल असे सांगण्यात आले आहे। त्यामुळे कोरडवाहू शेती पिकासाठी 8,500 रुपये, बागायत पिकासाठी 17,000 रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी 22,500 रुपये या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे 2 हेक्टरपेक्षा अधिकच्या नुकसानीसाठी शेतकरी वंचित राहणार आहेत। यापूर्वी बुधवारी 15 तारखेला राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी 480 कोटी रुपयाचा निधी वाटपाला मान्यता दिली आहे। त्यामध्ये जालना, हिंगोली, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे। त्यामध्ये 5,387,378 हेक्टरवरील शेती पिकासाठी मदतीस मान्यता देण्यात आल्याचे शासन निर्णयात नमूद केलेले आहे। बाधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर DBT अंतर्गत थेट लाभ जमा करण्यात येणार असून ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID क्रमांक नाही अशा शेतकऱ्यांना eKYC करावे लागणार आहे। ज्यांचा फार्मर ID आहे त्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे। या व्यतिरिक्त आपत्तीमध्ये मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना तसेच ज्या शेतकऱ्याचे पशुधन नुकसान झाले आहे, घर पडझड झाले, त्यांनाही मदत करण्याचे शासनाने आश्वासन दिलेले आहे। धन्यवाद।